दादा कुठे गेला होता तुम्ही? जेवला पण नाही तुम्ही? मधु, ओम दादा आले. ओम दादा, अरे अरे कुठे गेला होतास तू? काही कळवलं पण नाहीस आम्हाला. आले का? रणजित काकाला फोन करून कळवा हे आले. आलाय ओम दादा, रणजित काकाला फोन करून. तू बस ना ओम दादा, बस बस ना. हॅलो. हा ओम भाऊ घरी आले बरं का? हा हा आले. लगेच लगेच. ओम दादा, ओम दादा, अरे ओम दादा पाणी. ओम दादा, तू नको ना टेन्शन घेऊस. अरे ईशाताई येणाऱ्या, म्हणजे आपल्यावर चिडली आहे ती, पण येईल ती, नक्की येईल बघ. हो, त्या अश्विनी मॅडम आल्या होत्या घरी. रणजित काकांनी कुठून तरी नंबर मिळवला त्यांचा. अरे तिला काळजी वाटत होती म्हणून आली होती ती. ईशाताईला फोन केला तर उचलत नव्हती, तू पण उचलत नव्हतास, म्हणून मग शेवटी घरी आली रे ती. आणि रणजित काकांनी काही नाही सांगितलं, आम्ही कोणीच काही नाही सांगितलंय तिला. उलट तिनेच आपल्याला सांगितलं की ईशाताई मेडिटेशन कॅम्पला गेली आहे आणि आपल्याला नंबर पण मिळालाय तिथला. आपण फोन करू ना. ओम दादा, जेवायचं का आपण? हो मॅम. असं शांत बसून नको राहू यार. मला कळत तुला काय झालं ते, पण खमॉन यार. मी तुझ्या डोक्याला तेल लावून देऊ का? हा, हो ना. तुला आठवते तू लहान असताना एकदा शाळेतून धावत धावत घरी आलास आणि तुझ्या आई बाबाने म्हणालास की सगळ्यांचे आई वडील त्यांना सुट्टीला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जातात, पण तुलाच कोणी घेऊन जात नाही. एका शनिवारी मी माझ्या सायकलवरून तुला आपल्या शेताकडे फिरायला घेऊन गेलो. आपण एकमेकांचा हात घट्ट धरून शेतातून चालत होतो. आपण लपाछपी खेळायला लागलो आणि एका क्षणी तू अशा ठिकाणी जाऊन लपलास की मला सापडेच नास. अर्धा तास झाला तरी तू मला सापडेनास. मी कासावीस झालो यार. म्हणजे तुझ्या पायामध्ये काही नव्हतं. मला अशी भीती वाटायला लागली की तुला काही चावलं तर नसेल ना. आणि तेवढ्यात तुझा हसण्याचा आवाज ऐकू आला म्हणून मी त्या दिशेला धावत सुटलो, तुला उचललं, तुला खूप रागावलो आणि तुला घट्ट मिठी मारली. तुला विचारलं तू असं का केलंस.
तू म्हणालास की मला माहिती होतं मला कोणीही शोधलं नाही ना तरी काहीही करून तू मला शोधून काढशील. मला इतकं भरून आलं ना त्यावेळी ओम्या. मग पुढं अशीच वर्ष सरत गेली, तू मोठा होत गेलास, पण आपल्यामधली ही ओढ मात्र कायम राहिले. सातवीत असताना तू मला पहिल्यांदा काके म्हणालास. काके, तुझ्या तोंडून काके ऐकताना खूप छान वाटलं रे, मस्त. म्हणूनच मला तू जेव्हा आजही दुःखी होऊन किंवा नाराज होऊन अशा एखाद्या झुडपामागे लपतोस ना, तेव्हा आजही कासावीस व्हायला होतं यार. हे दुःख तुझं एकट्याचं नाही आहे, आपल्या सगळ्यांचं दुःख आहे यार. आणि आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. आणि हे आपण सगळं ठरवून नव्हतं ना रे केलं. आता तो शोभना मॅडमचा नवरा मध्ये पचकला नसता तर हे सगळे घोळ नसते ना रे झाले. हे सगळं व्यवस्थित होणार आहे. आपण जाऊन ईशाची समजूत काढू. चांगली मुलगी आहे ती समजून घेईल सगळं. ती आनंदाश्रमामध्ये आहे आता. आपण कन्व्हिन्स कोण आहे? मी आहे अश्विनी, दार उघड प्लीज. आले. तू इतके लवकर? काय डोकं फिरलंय का? 15 मिनिटं झाली मी बाहेर उभी आहे मूर्खासारखी. ती दाराची बेल कशाला ऑफ करून ठेवली, काय कळतं का? ए, मी नाही ऑफ केली, लाईट गेलेत ग. हा मग ठीक आहे ना, लाईट गेलेत तर लाईट बरोबर काय कान पण बंद करून ठेवलंय का? मूर्ख, कधीपासून दार वाजवते, ऐकू येत नाही काही नाही. मला काही स्वप्न पडणार होतं का तू लवकर येणार आहेस ते? आणि 3 दिवसांचा कॅम्प होता ना, आता कशी आलीस ती? आणि मी कसं अँटिसिपेट करणार की तू रात्री 1:30 वाजता येणार आहेस? ए ठीक आहे, मी नाही, तुझ्या घरचे आले असते तर काय अशी घोरात पडणार होतीस तू? आपल्याकडे 2 किल्ले आहेत ना, मग वापरायची ना ती. सॉरी, माझं चुकलं. ठीक आहे, मला माझी किल्ली सापडत नव्हती ना म्हणून तुला त्रास दिला. व्हेरी सॉरी. आणि या घरातले लाईट का जातात सारखे सारखे यार? ते मला नको विचारू, एमएससीबी ला जाऊन विचार. विचारणारच आहे, अँड आय एम गोइंग टू सू देम. काय यार, रात्री 1:30 वाजता हा काय सूर आहे तुझा? हा काय झालंय? हा का आलीस तू? एक मिनिट, मी जिथे कुठे जाईन ना तिथे मला सगळे लोक असं का विचारतात, का आलीस म्हणून. जस्ट शट अप, हसू नकोस प्लीज, हसू नकोस. मला खूप राग येतोय, हसू नकोस. ओके, हे माझंही घर आहे. माझ्या घरी मी मला हवं तेव्हा येऊ शकते. हो मग तशीच मी आले. ओके ओके. मान्य आहे मला 3 दिवसांचा कोर्स होता, पण मला भीती वाटली तिकडे. मला भीषण वाटले तिथले लोक. मला असं वाटलं की मी क्युअर व्हायला जाते पण मी आणखीन आजारी पडून येईन तिथे, म्हणून मी आले तिथून निघून. सॉरी, चुकलं माझं. कॉफी करू का? तुला प्रॉब्लेम असेल तर प्लीज नको करूस. मी माझी करून घेईन, नाही तर तशीच झोपेन उपाशी. कर. अरे पोरा, ते नुसतं दाराकडे बघून काय होणार आहे? हा, ये इकडे ये.
काय प्रसंग येत आहेत पोरावर. जीव तुटतो माझा. प्रमिला, प्रसंग कठीण आहे, खूप कठीण आहे, पण यातूनच मार्ग काढायला नको का? ईशा खूपच चिडली. इतकं चिडायला नको होतं तिने. आपलं ऐकून घ्यायचं होतं ना. भावना किती खऱ्या आहेत ते कळलं असतं तिला. नातं खरं नसलं तर काय. काय होणार आहे काहीच कळत नाहीये. ओम दादाही काहीच बोलत नाहीये. ए पोरी, उगाच टेन्शन घेऊ नको. सगळं चांगलं होणार आहे, सगळं चांगलं होणार आहे. अरे मुळामध्ये त्या ईशाला हे कधीतरी कळणारच होतं ना. मग यातूनच मार्ग काढायचा. सगळं चांगलं होणार आहे एकदम. हो. ओम भाऊ, अरे ओम, अरे थांब जरा. बाळा तू कुठे चाललंयस? काहीतरी बोल. सहन होत नाही रे. सोडा ना मला तुम्ही. आय मीन इग्नोर करा. नका लक्ष देऊ माझ्याकडे. अरे रणजित जाणार आहे ईशाशी बोलायला आश्रमामध्ये. काहीतरी मार्ग निघेल. तू धीर सोडू नकोस बाळा. हे बघ ईशाला एक 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 मिनिट. यापुढे या घरात ईशाचा विषय निघणार नाही. मला आता पुन्हा पूर्वीसारखं जगायचंय. भले ते जगणं एकटं असो, पण इतकं त्रासदायक नव्हतं. मला आता पुन्हा तसंच जगायचंय, एकटा. हे घर तुमचंही आहे, तुम्ही राहू शकता, पण प्लीज यापुढे तुमच्या दैनंदिन वेळापत्रकात मला गृहीत धरू नका. मी उठलो का, मी जेवलो का, मी कुठे चाललोय बाहेर, मला प्लीज विचारू नका. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, या घरात यापुढे तो विषय नाही. अरे ओम दादा, म्हणजे तू बोलणारच नाहीयेस का आमच्याशी? हे असं परक्यासारखं घरात राहणार आहेस का? आम्ही राहू का जाऊ इथून? मी नाही सांगणार. तुम्हाला हवं ते करा. तुमचा निर्णय तुम्ही घ्या. फक्त मला सल्ले देऊ नका. थँक्स. संपलं सगळं. हा ओम आता आपल्यातून गेला. अहो काय बोलताय कामतासोबा? माझी बायको गेली तेव्हा मी यात्रेला गेलो होतो. काही दिवसांनी परत आलो, पण म्हणजे फक्त देहाने परत आलो. आत्मा कुठेतरी हरवला होता, विसरला होता. आता हा ओम आपल्यातला राहिला नाही राहिला. हा ओम नेहमीचा ओम नाही. संपलं सगळं.
हा, हे घे कॉफी. हात परत दुखायला लागला का? बोल. काय? सांग ना. ए, काय झालं तिकडे? कुठे? बोल, काय झालं तिथे? आश्रमात मला तिथे काहीच आवडलं नाही. तर मी तिथे गेले तेव्हा तिथे इतकी शांतता होती, मला ती शांतता अंगावर यायला लागली. रातकिड्यांचे आवाज होते, असं सुन्न वातावरण होतं, खूप अघोरी वाटलं मला तिथे सगळं. त्यात इतके डास होते, रात्रभर 1 मिनिट सुद्धा झोप लागली नाही मला. दुसऱ्या दिवशी सकाळी मेडिटेशन हॉलमध्ये गेलो तर 30-40 जणांना असं एकत्र कोंबून बसवलं होतं एका ठिकाणी. आणि काय तर म्हणे मनशांतीसाठी ओम लावा. ओम मला मिळणार आहे मनशांती ओममुळे. माझं तिथेच डोकं फिरलं. मी त्यांना सांगितलं की मला नाही करायचा हा कोर्स, मला माझ्या घरी जायचंय. त्याच्यावर ते माझ्याशी आर्ग्यू करायला लागले सगळे स्वयंसेवक. म्हणे हा कोर्स पूर्ण केल्याशिवाय आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही म्हणून. मी त्यांना म्हंटल मी नाहीये इतरांसारखी, मी नाहीये तितकी कमकुवत, आय कॅन हँडल माय सेल्फ. पण नाही, सगळे एकत्र आर्ग्युमेंट. 1-2 कोर्स काय केले यांनी तर लगेच एनलाइटनमेंटच मिळाले असं वाटायला लागतं त्यांना. आणि मला का समजावत होते सगळे मिळून? मला ना हल्ली माझ्याशी कोणी असं पेरेंटल वागायला लागलं ना की भयंकर डोकं फिरतं माझं. सगळ्यांना मला सांगावं असं वाटतं की बाबांनो गप्प बसा, माझ्यापासून 4 हात लांब राहा. तुझ्या बोलण्यात किती हेट्रेड आहे. हेट्रेड आहेच, मला नाहीच आवडलेलं त्यांचं वागणं. काय ना, एक तर ते सगळ्या लोकांना सारखं ट्रीट करायला जातात आणि आता ना मला असं सगळ्यांना सारख्या एका तराजूत तोलणं नाही जमत. मी एक इंडिव्हिज्युअल आहे, मी वेगळी आहे आणि मला तशी वेगळी ट्रीटमेंट मिळायला हवी. तुझं काहीतरी बिनसलंय. हे काय नवीनच सुरू केलंस तू? मी 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 1 मिनिट, नवीन काहीच नाहीये. मी अशीच आहे नेहमीच. आणि मला माहितीये ना मी कशी येते. मला अंडर एस्टिमेट केलेलं मला नाही चालणार यापुढे. कुणीही मला नाही अंडर एस्टिमेट करायचं यार. अगं तुला कोणीच करत नाहीये, तुलाच असं वाटतंय की तुला अंडर एस्टिमेट करतायत. 1 मिनिट, मला काय वाटतंय आणि काय नाही ते माझं मला ठरवू दे ना प्लीज. हे बघ, सोड ना, राहू दे. ईशा, 2:30 वाजलेत, लोक बोंबा मारतील. लोकांचे तसंही मला काही घेणं देणं नाहीच आहे. तुला इतका प्रॉब्लेम असेल तर मी हेडफोन्स लावून ऐकते, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तू का ऐकत नाही माझं? हा, अति करतेस तू. ओम भेटला होता का तुला? ओम भेटला होता का? काय बिनसलंय तुमच्यात? का असं करतेस तू? हॅलो, हा काकू. हा नाही, मी अश्विनी बोलतेय. ईशा झोपली आहे अजून. नाही, ती इथेच आली आहे. रात्री उशीर झाला तिला. नाही 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 नाही, तुम्ही नका येऊ इथे. हा नाही, मी बघते ना. नाही, काहीच नाही बोलली. पण मला वाटतं काकू आपण तिला तिचा वेळ द्यायला पाहिजे. ती स्वतःहून सांगेल आपल्याला काहीतरी. नाही नाही, मी आत्ता विचारलं ना तर उगीच चिडचिड करत बसेल. हो, नक्की विचारेन. ओके, बाय काकू.